नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठी राजकीय घडामोडी पडत असते. त्या धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवा वाद निर्माण झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं प्रश्नचित केला आहे. त्यांनी 15 दिवसांच्या आत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली. पक्षाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. निवडणूक पूर्णपणे पक्षाच्या घटनेनुसार झाल्याचा दावा यांनी केला. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सचिदानंद सिंग यांनी दिल्लीतील ARS असोसिएट या विदेश संस्थेत मोफत नोटीस पाठवण्यात आली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर असल्याचे म्हटले गेले. ही नोटीस 9 जुलै रोजी सुनेत्रा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, कार्यकारी अध्यक्ष आणि ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी पक्ष सचिव यांच्यात पाठवण्यात आली. सचिदानंद सिंग यांचा दावा आहे की राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या संविधानानुसार झालेली नाही. त्यामुळे ही निवड रद्द करण्याचे स्वतंत्र निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घ्यावी. तोपर्यंत नव्या पदाधिकाऱ्यांची यादीही अमान्य घोषित करावी अशी त्यांची मागणी आहे. ही कायदेशीर वाद 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाला. सिंग यांच्या म्हणण्यानुसार पक्षाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाकडे सुधारित पक्ष घटना सादर केली होती. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडून येईपर्यंत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अध्यक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले. सिंग यांचा युक्तिवाद आहे की सुधारित पक्ष घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्याचा अधिकार फक्त प्रफुल्ल पटेल यांच्याकडे होता. अशा परिस्थितीत पक्षाचे महासचिव ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी 26 फेब्रुवारीची बैठक कशी बोलावली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नोटिसात असा काही आरोप करण्यात आलेला आहे का, असं त्यांनी म्हटलं. 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलवण्याबाबत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात तत्कालीन कार्यकारिणी सदस्याची मंजुरी नव्हती. त्यामुळे त्यानंतर झालेल्या निवडणुकीच्या वेधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सिंग यांनी असा दावा केला की केंद्र निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात नव्हती. निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आला नव्हता. कोणतेही अनधिकृत निवडणूक वेळापत्रक जारी करण्यात आलं नव्हतं. प्रतिनिधींची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किंवा मतदान करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच निवडणूक आयोगाला पाठवलेले सर्व पत्र मागे घ्यावीत अशी मागणी देखील त्यांनी नोटिसात केली. 15 दिवसाच्या आत नव्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही देखील त्यांनी दिला. पक्षांतर्गत या आरोपांवर एनसीपीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, सचिदानंद सिंग स्वतः 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित होते. त्यांनी स्वतः हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मतदान केले. त्यांच्या निवडणीत सर्व नियम आणि पक्ष घटनेतील तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात आले. सचिदानंद सिंग हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंड प्रदेशाध्यक्ष असून गेल्या 15 वर्षाची पक्षाशी संबंधित आहे. डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथील बैठकीत दिवंगत अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र 26 फेब्रुवारी 2026 रोजी बैठक घेणाऱ्या कार्यकारिणी समितीचे ते सदस्य नव्हते. जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात अजित पवार यांचं आकस्मिक निधन झालं. त्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार त्यांची राजकीय जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या. त्यांच्याकडे क्रीडा, अल्पसंख्याक विकास आणि उत्पादन शुल्क यांसारख्या महत्वाच्या खाती सोपवण्यात आल्या. याशिवाय त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ही निवड झाली. निवडणुकीच्या दृष्टीने पाहता अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे पोटनिवडणुकीतील सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आणि त्या आमदार बनल्या. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथे.